काय करू? गुड इव्हिनिंग, आत्मवंदन. आजच्या सेशन मध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम. सगळ्यांनी कॅमेरा ऑन करून बसायचं आहे. ए पिल्ला, वही देतोस का रे तेवढी? बर ठीक आहे, बस बस बस. आज सकाळचं सेशन कसं झालं, कसं वाटलं सगळ्यांना, ज्यांनी ज्यांनी अटेंड केलं? नमस्ते छान. नमस्ते. अरे मला माहितीच नाही होतं. अरे ग्रुपमध्ये लिंक आली होती ना, ग्रुपमध्ये पाठवलं होतं. थांब जरा. रेकॉर्डिंग पाठवते मी. कोणी अटेंड केलं होतं पण सकाळचं सेशन? केलेलं नाही. खूप छान सेशन झालं. अच्छा, खूप छान होतं. आपले स्टुडंट होते. आपल्या स्टुडंटनीच छान होतं अमोल सर. आपल्या स्टुडंटनीच सेशन कंडक्ट केलं होतं. मी आपल्या प्लॅटफॉर्मवरती प्रत्येकाला नवीन नवीन संधी देत असते, जेणेकरून त्यांच्या मधले सुप्त गुण सगळ्यांपर्यंत पोचावे आणि त्यांचा कॉन्फिडन्स वाढावा. या पद्धतीने आपण सेशन कंडक्ट केलं होतं. हो, रेकॉर्डिंग पाठवते, रेकॉर्डिंग नक्की पाठवते. डोंट वरी. सुरू करूया आजच्या सेशनला. ओके, इट्स ओके. ज्यांचं पॉसिबल नाही झालं त्यांनी रेकॉर्डिंग बघायची आहे. येस. काल आपण रेकीचे तत्व जाणून घेत होतो, बरोबर? त्यात पहिले 3 तत्व आठवतात का? केवल आज के लिए मैं क्रोध नहीं करूंगा, केवल आज के लिए मैं चिंता से दूर रहूंगा और केवल आज के लिए मैं आशीर्वादों की गिनती करूंगा. हे 3 तत्व आपण रेकीचे शिकलो होतो, बरोबर? मग हे 3 तत्व शिकल्यानंतर आज कोणी कोणी क्रोध नाही केला? कोणी कोणी क्रोध नाही केला? आज दिवसभरात कोणाला राग आलेला नाहीये? कोण असं आहे? हँड रेस करा की आज मला. सीमा मॅडम. ओके. अजून? सीमा मॅडम एकट्याच आहे का की ज्यांना राग नाही आला? व्हेरी गुड. कुणाल सर, जयमला मॅडम, व्हेरी गुड व्हेरी गुड. बापरे, खूप मोठी लिस्ट आहे. व्हेरी गुड. ठीक आहे. निर्मला मॅडमचं पण ओके. आज राग नाही आलेले, बरेच लोकांना राग आलेला नाही. व्हेरी गुड. येस. चिंत्या चितेकडे नेते हे आपल्याला समजलेलं आहे. आणि तिसरं आपण शिकलो होतं, केवल आज के लिए मैं आशीर्वादों की गिनती करूंगा. आज त्याच्याच बद्दल सेशन घेतलं होतं की बॉडी ग्रॅटिट्यूड आपल्याला आपोआपच. येस, काय करायचं होतं? बॉडी ग्रॅटिट्यूड करायची होती. आणि ते आज सुंदर सेशन तुम्हाला सगळ्यांना, ज्यांनी अटेंड केलं त्यांचा फायदा झाला. ज्यांनी अटेंड नसेल केलं तर काय करायचं आहे, मला माझ्या शरीराचे, काल मी तुम्हाला सगळ्यांना चॅलेंज दिलं होतं की कितीही पैसे दिलेत, काहीही केलं तरी आपण शरीराचं दान करू शकत नाही. मग दान केव्हा होतं? जेव्हा मी मरेल तेव्हा आपली हिंमत होते, आणि तेव्हा काहीही झालं तरी आपण तेव्हा दान करतो. तोपर्यंत आपण खूप खूप ते काय म्हणतात, पेशन्स लागतात, खूप जास्त सामर्थ्य लागतं जेव्हा आपण कुठली गोष्ट कोणाला तरी देतो. आणि अगदी आपल्या शरीरातली बरेच लोक आपल्या नातेवाईकांना किडनी दान करतात. तर खरंच त्यांच्यामधली जी पॉवर आहे ना, त्यांना खरंच खूप म्हणजे हे करायला पाहिजे, सलाम करायला पाहिजे. कारण की त्यांच्यामध्ये तेवढं आहे, तेवढं ग्रॅटिट्यूड आहे की ते इतरांची काहीतरी सेवा करतात. आपल्याला आपले कुठलेच अवयव जिवंतपणी दान देण्याची इच्छा होतच नाही, बरोबर? येस. मग आपल्याला करायचं काय आहे? काल सांगितलं होतं मी, शरीर किती महत्वाचं आहे सगळ्यांना कालच्या सेशन मध्ये कळालं आहे. मला माझ्या शरीराचे रोज धन्यवाद व्यक्त करायचे आहे. काय करायचं आहे? माझ्या शरीराचे मला रोज धन्यवाद व्यक्त करायचे आहे.
अजून एक प्रश्न विचारते, आतापर्यंत आपण किती साऱ्या चपला वापरल्या आहोत? खूप, बरोबर. असंख्य चपला वापरल्या. त्या चपलीचे कधी आपण धन्यवाद व्यक्त केले? असं झालंय का की चप्पल मला माझ्या पायांना प्रोटेक्शन देते, माझं पाय काय आहे, माझं एक चालतं फिरतं वाहन आहे, माझ्या पायाच्या भरोशावर मी कुठे कुठे जाते. बरोबर आहे रमेश गोपे सर, कारण की तुम्ही आपले स्टुडंट आहात म्हणून तुम्ही नक्कीच चपलीचे धन्यवाद व्यक्त करत असाल. पण ज्या लोकांना सवय नाही त्यांनी आतापर्यंत असंख्य चपला वापरल्या तरीही त्या चपलीचे कधीच धन्यवाद व्यक्त केलेले नाहीत. आणि मला चप्पल काय करते, ऊन असू देत, पाऊस असू देत, हिवाळा असू दे, काहीही असलं, कुठल्याही डोंगरावरती जायचं असेल, कुठेही काट्यांमध्ये जायचं असेल, तर माझ्या पायाला प्रोटेक्शन देण्याचं काम मला चप्पल करते. बरोबर. मला काय करायचं आहे, माझ्या शरीराचे धन्यवाद व्यक्त करायचे, मी ज्या गोष्टी वापरते त्या सगळ्या गोष्टींचे धन्यवाद व्यक्त करायचे आहे, आणि त्यासोबतच मला माझ्या चपलीचे धन्यवाद व्यक्त करायचे. सजीव गोष्टी असू द्यात किंवा निर्जीव वस्तू असू द्यात, आणि काहीही असलं तरीही आपल्या आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी आपल्याला मदतीला येत असतात. नकळत एखादी व्यक्ती आपल्या जीवनात येते आणि काहीतरी आपल्याला देऊन जात असते. म्हणून आपल्याला प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीचे धन्यवाद व्यक्त करा. ही धन्यवादाची म्हणजे कृतज्ञतेची पावर आपल्याला प्रत्येकाला वाढवायची आहे, जेणेकरून जेव्हा आपण ईश्वराचे धन्यवाद व्यक्त करत असतो, कुठलीही सिच्युएशन येऊ द्या, समोरचा कितीही क्रोधात असू द्या, आपण जर सतत सतत धन्यवाद व्यक्त करत राहिलो तर ईश्वराला वाटतं की हिला कितीही त्रास दिला, याला कितीही त्रास दिला, तरी हा काय करतो आहे, माझे धन्यवाद व्यक्त करतो आहे, मला ग्रॅटिट्यूड देतो आहे, मला क्रेडिट देतो आहे, माझी काळजी करतो आहे, मला रिटर्न मध्ये मनस्ताप देत नाही, माझ्याकडे गारानं गात नाही. त्याच पद्धतीने मग आपल्याला काय होतं, ब्लेसिंग मिळत जातात. जितकं तितकं ग्रॅटिट्यूड करणार, जितकं जितकं तुम्ही ज्या पद्धतीने बघा की तुम्ही आभार मानायची सवय, ही आपल्याला ही कृतज्ञता व्यक्त करणं खूप खूप महत्वाचं आहे. आता का महत्वाचं आहे, बघा, सुंदर स्टोरी सांगितली होती माझ्या एका स्टुडंटनी सकाळी. ज्यांनी ऐकली असेल त्यांनी ऐकली आहे. बघा की एक जेल असते, जेलरमध्ये कैदी राहत असतात, आणि कैद्यांना काय होतं, खूप भयंकर तिथे राहून कुठल्याही कैद्यांना त्रासच होत असतो, आणि त्यांचं वागणं काय असतं, प्रचंड दुसऱ्यांना त्रास देणारं, दुसऱ्यांना सतवणारं. मग तिथे हा जेलर जातो आणि जेलर काय करतो, एक प्रेयर म्हणतो. बघा, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, आय फॉरगिव्ह माय सेल्फ. ही प्रेयर त्यांची, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, या प्रेयरनी ना ते काय करतात, फक्त फाईलकडे लक्ष देतात. कुठल्याही जेलमधल्या कैद्याशी तो व्यक्ती, जो ठाणेदार असतो, तो संवाद साधत नाही, त्यांना बघत नाही, बोलत नाही, तरीही इतकी पॉझिटिव्हिटी वाढवतात. तो जेलर एकच जो असतो ना, एकच व्यक्तीमुळे इतकी पॉझिटिव्हिटी वाढते की आजूबाजूच्या कैद्यांमध्ये 6 महिन्यांमध्ये फरक जाणवतो. ही सत्य घटना आहे, याचा उल्लेखही आढळतो. ही एक प्रकारची टेक्निक झाली की तुम्ही होपोनोपोनो प्रेयर करा, जी काल तुम्हाला मी सांगितली की आभारही व्यक्त करता येतात आणि माफी देखील मागता येते. आणि मुळात म्हणजे स्वतःला माफ करणं खूप महत्वाचं आहे. जर मला माझी प्रगती पाहिजे असेल तर मला माझ्यावरती फोकस केला गेला पाहिजे, आणि व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट याच्यावर जर आपण फोकस केला तर तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजे त्या अचीव होणार आहेत. म्हणून मला तिथेच ऊर्जा द्यावी लागेल ज्या गोष्टी मला माझ्या आयुष्यामध्ये, प्रेझेंटमध्ये किंवा फ्युचरमध्ये पाहिजे असतील. कळतं आहे का धन्यवाद व्यक्त करायचे, का आभार मानायचे? कारण मला माझ्या आजूबाजूचं वातावरण कसं पाहिजे, पॉझिटिव्ह पाहिजे. कोणी त्रास दिला तरी धन्यवाद व्यक्त करा, कोणी चांगलं वागलं तरीही धन्यवाद व्यक्त करा. म्हणून केवल आज के लिए मैं अपने पर हुए आशीर्वादों की गिनती करूंगा. हा काय होता, तिसरा डॉक्टर मिकाऊ सुईंनी सांगितलेलं. डॉक्टर मिकाऊ सुई यांच्याबद्दल आपण बोलणारच आहोत, जे रेकीचे डिस्कवर केली. त्यांनी काय केलं, रेकीला रिइन्व्हेंट केलं, पुन्हा शोधून काढलं. कारण रेकी ही भारतीय परंपरेमध्ये याचा उल्लेख आढळतो, याबद्दलही आपण बोललो होतो. पण रेकीला रिडिस्कवर कोणी केलं तर डॉक्टर मिकाऊ सुईंनी.
रेकीला रिडिस्कवर केलं आणि रेकीचे काही तत्व आपल्याला दिले आणि त्याच तत्वावरती आपल्याला जीवन जगायला सांगितलेलं आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही रेकीचा वापर करता आहात, हे 5 तत्व, 3 आज आपण बघितलेत. आता पुढचे आपण तत्व बघणार आहेत, ते खूप खूप महत्वाचे तत्व ठरतात. यामधलं आपल्याला पुढचं तत्व जाणून घ्यायचं आहे. सगळ्यांनी कॅमेरे ऑन करा बघू. एनर्जी बद्दल बोलतोय की नाही आपण. त्यानंतर आहे केवल आज के लिए मैं अपना काम ईमानदारी से करूंगा. कोण करतं ईमानदारीने काम? देता तुम्ही लक्ष? ओके, जे करतात त्यांना अभिनंदन. ईमानदारी से करूंगा, बरोबर. आपलं काम आपल्याला इमानदारीने करायचं आहे. म्हणजेच काय, पूर्णतः मी तिथे फोकस होऊन करते आहे, पूर्णतः माझं लक्ष तिथे केंद्रित आहे. मी माझ्या 1 तासाचं काम जर दिलेलं आहे तर ते काम मी पूर्ण एनर्जीनी करणार. तिथे मी दिरंगाई करणार नाही. नाही तर ऑफिसमध्ये सांगितलंय की हे काम कम्प्लीट करायचं आहे, आजचं काम उद्यावर ढकलायचं, उद्याचं काम परवावर ढकलायचं, कधी लवकरच निघून यायचं, कधी अर्धवट सोडून यायचं. किचनचं काम सांगितलं तिथे कंटाळा करायचा, आताचं काम नंतर. मला जितकं काम, आई म्हणून माझं काय कर्तव्य आहे, बायको म्हणून काय आहे, किंवा मुलगा म्हणून काय आहे, एक पती म्हणून काय आहे, किंवा एक माणूस म्हणून आपलं प्रत्येकाचं कर्तव्य काय, माझं काय काम सांगितलेलं आहे, या 8 ते 9, 9 ते 10 आपला पिरियड जो दिवसभराचा कामाचा शेड्यूल आहे, त्या शेड्यूल मध्ये मला माझं काम इमानदारीने करायचं आहे. कुठलंही काम असू देत, कुठलंच काम, अगदी मी फुलांना पाणी टाकत, झाडाला पाणी टाकत असेल तरीही मला काय करायचंय, तिथे लक्ष केंद्रित करणं, तिथे माझी ऊर्जा देणं, तिथे माझी पॉझिटिव्हिटी देणं. कुठलंही काम करा, अगदी मित्र मैत्रिणींसोबत संवाद साधण्यापासून तुम्ही कुठलंही काम जरी ठरवलं तरी त्याच्यावरती लक्ष केंद्रित करा, माइंडफुली करा. म्हणजे इन्व्हॉल्वमेंट होऊन, फोकस होऊन आपल्याला ते काम करायचं आहे. नंतरचं तत्व आपल्याला जाणून घ्यायचं आहे कि आज के लिए मैं हर जीवित प्राणी के प्रति दयालु भाव रखूंगा. काय करायचं आहे, आज के लिए मैं हर जीवित प्राणी के प्रति दयालु भाव रखूंगा. काय करायचंय आपल्याला, प्रत्येक जीवित प्राण्याला. मग जीवित फक्त मनुष्य प्राणी आहेत का? जीवित फक्त मनुष्य प्राणी आहेत का? नाही. जीवित नाहीये, बरोबर. मग कोण कोण जीवित आहे? माझ्या आजूबाजूचे झाड, माझ्या आजूबाजूचे पशु पक्षी, माझ्या आजूबाजूचे प्राणी, जे आपल्याला पाळीव प्राणी म्हणता येईल. जंगली प्राण्यांची मी गोष्ट करत नाहीये. मग त्यांच्या प्रती आपल्याला द्वेष करायचा नाही. अगदी आजूबाजूच्या प्रत्येक व्यक्तीबद्दल मला काय करायचंय, दयेचा, करुणेचा आणि प्रेमाचा भाव माझ्या मनात बाळगायचा आहे. हे 5 तत्व रेकीला फॉलो करताना डॉक्टर मिकाउसूंनी सांगितलेले आहे. समजलेत? सगळ्यांना समजलेत? सोपे आहेत की कठीण वाटतंय? थोडे कठीण आहे मॅडम, टेन्शन येतं, बरोबर. मला काळजी वाटते, इतके प्रॉब्लेम सुरू आहे, मुलं ऐकत नाही, आमचे हे ऐकत नाही, आमची ती ऐकत नाही, आहे की नाही. मग आज मला काय करायचं आहे, ज्या कंप्लेंट मी आतापर्यंत करते आहे त्याला कम्प्लीट मोड मध्ये न्यायचं आहे. कम्प्लीट मोड मध्ये नेणं म्हणजे माझी करंट स्टेट, आता करंट स्टेट आपण बघितली की मी खूप कंप्लेंट करत होते, आणि डिझायर स्टेट काय होती की मी हा विचार करत होती की मला पाहिजे काय. ही काय झाली, प्रत्येकाची डिझायर स्टेट. म्हणजे माझ्या कम्प्लीट मोड मध्ये आणणं, मला स्वतःला पूर्णत्वास नेणं. मग पूर्णत्वास नेताना डॉक्टर मिकाउसूंनी काय सांगितलं, तुम्हाला सगळ्या गोष्टी अचीव करायच्या असतील, आपल्याला ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण करायच्या असतील, तर तुम्हाला काय करायचं आहे, रेकीचे तत्व फॉलो करायचे आहेत. पाठवायचं का मग? येस. कन्फ्युजन होत आहे? मॅम, हा, लेन टू कम्प्लीट
ची प्रोसेस कशा बरोबर हँडल करायची? कशा पद्धतीने जेव्हा आपण रेकीमध्ये जगायला शिकतो आहे तेव्हा आपल्याला प्रोसेस फॉलो करायला सोपं जातं. रेकीचा तुम्ही सुरुवात करा. रेकीची जी दिनचर्या सांगितलेली आहे 21 दिवसांची ती प्रॅक्टिस सुरू करा. नक्कीच प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत. कळालं? येस. हा, अजून कोणाचे काही प्रश्न? हा प्राजक्ता मॅडम, तुमचा काही प्रश्न आहे का? इथपर्यंत समजलं का? रेकीचे 5 तत्व समजले सुजाता मॅडम? तुम्ही माझ्या समोर आहात. सगळ्यांना समजलं इथपर्यंत? शीतल रसाळ मॅडम? ओके, पुढे जाऊया आपण. सर आपण ते डिस्कस करूया त्याबद्दल. हा, त्यानंतर येतो आहे रेकीचा. जेव्हा आपण रेकीचं जाणून घेताना रेकीची हिस्ट्री जाणून घेणं फार महत्वाचं आहे. रेकीची हिस्ट्री जाणून घेताना तुम्हाला मी काही इमेजेस दाखवते आणि त्यांच्याबद्दल आपण बोलूया. हे पहिले जे आहे ते डॉक्टर मिकाऊ सुई आहेत. स्क्रीन दिसत असेल सगळ्यांना. हे यांनी रेकीला काय केलं, हे रिडिस्कवर केलेलं आहे. रेकीचा शोध यांनी लावलेला आहे. रेकीचा शोध हा जपानमध्ये लागला होता. दुसरे जे आहे चिजुरो हयाशी आहे आणि तिसऱ्या ज्या आहे त्या हवाई टकाटा आहे. चेहरे सगळ्यांनी बघितले असतील. तर आपण सुरू करूया. रेकीची हिस्ट्री काय आहे. ही रेकीची हिस्ट्री, हे फाउंडर आहे डॉक्टर मिकाऊ सुई. यांनी रेकीला कोरियामा नावाच्या माउंट वरती, एका टेकडीवरती, तिथे रेकीचा या डॉक्टर मिकाऊ सुईंना शोध लागला होता. त्याबद्दल आपण थोडक्यात बोलूया की डॉक्टर मिकाऊ सुई होते कोण. ते एक प्रोफेसर होते. ज्या पद्धतीने बघा, फादर पण म्हणता येईल, किंवा की स्टुडंटला एकदा प्रश्न पडला की अशी कुठली हिलिंग टेक्निक आहे का ज्यांनी सगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम दूर होतात, सगळ्या गोष्टींवरती सोल्युशन आहेत. मग डॉक्टर मिकाऊसूंना विचार आला की या गोष्टी, डॉक्टर मिकाऊसू खूप वाचत होते. सुईना त्यांना वाचण्याची सवय होती, नवीन नॉलेज मिळवण्याची सवय होती. आणि एकदा त्यांना प्रश्न विचारला गेला की अशी कोणती हिलिंग टेक्निक आहे ज्यातून आपण सगळ्या बंधनातून मुक्त होतो, आपल्याला हिलिंग मिळते आणि प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळतं. डॉक्टर मिकाऊसूंनी बऱ्याच देशांमध्ये भ्रमण केलं होतं. त्यामुळे त्यांना या पद्धतीने वाचण्यात होतं की एक हिलिंग टेक्निक असते, पण नेमकी काय असते याचा त्यांना शोध लागलेला नव्हता. त्यामुळे ते कुठे गेले, ते गेले चायनाला, ते गेले अमेरिकेत, ते भारतात आले. भारतामध्ये त्यांनी 7 ते 8 वर्ष काशीमध्ये वास्तव्य केलं. पण 1923-24च्या दरम्यान आपल्या काशीमध्ये आधीच खूप गोंधळ झालेला होता. आपलं नालंदा विद्यापीठ जळून खाक झालेलं होतं. त्यानंतर त्या आपलं नॉलेज आपण लवकर शेअर करत नव्हतो. मग ते काशीमध्ये राहून त्यांनी संस्कृत शिकण्याचा प्रयत्न केला. तरीही आपल्या काही गुरूंनी त्यांना त्याच पद्धतीने त्यांना हताश झाले आणि निराश होऊन ते परत गेले. पण त्यांना एक लक्षात आलं होतं की 21 नंबर हा खूप महत्वाचा आकडा समजला जातो. गणपतीला बाप्पाला 21 मोदक करतो, दुर्वा 21 असतो. त्यांना आपल्या धर्मग्रंथामध्ये 21 आकडा खूप कनेक्ट होत होता. 21 आकड्याला त्यांनी खूप महत्व दिलं आणि त्यांनी परत जपानला गेले आणि त्यांना एक जैन मुनी होते, एक त्यांच्या देशातले एका बौद्ध मुनी, जैन मुनीकडे ते गेले आणि त्यांना विचारलं की अशी काही हिलिंग टेक्निक आहे का, अशा पद्धतीने मला काही प्राप्त होईल का, की जे तुम्हाला माहिती आहे, मी चायनाच्या ग्रंथातही वाचलं, मला काहीच मिळालं नाही, पण मला याच्यामध्ये उल्लेख आढळतो, पण नेमकं करायचं काय हे मला कळत नाहीये. मग ते म्हणाले की साधनेला फार महत्व दिलंय, तुम्ही ध्यान करा. आणि त्या जैन मुनीच्या सांगण्यावरनं कोरियामा टेकडीवरती डॉक्टर मिकाऊसूंनी काय केलं, ध्यान साधना करण्याचा
संकल्प घेतला. या संकल्पाच्या दरम्यान त्यांनी अन्न पाण्याचा त्याग केलेला होता. आणि हा अन्न पाण्याचा त्याग करताना त्या टेकडीवर त्यांनी वास्तव्य करायला सुरुवात केली. आणि त्या 21 दिवसांची साधना त्यांनी करायचं ठरवलं. 21 दिवसांसाठी लक्षात राहावं म्हणून 21 खडे त्यांनी सोबत ठेवले होते. ठीक आहे, इथपर्यंत आलेत. 21 खडे सोबत ठेवल्यानंतर दररोज सकाळ सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत साधना करत राहायची. एक दिवस गेला, अन्न पाणी काहीच नाही. साधना करत होते, श्वासांवरती लक्ष केंद्रित करत होते आणि साधनात मात्र सुरूच होती. त्यानंतर दुसरा गेला, तिसरा गेला, चौथा गेला, असे 20 दिवस त्यांचे गेले. 20व्या दिवशी त्यांनी फार अशक्त झालेले होते. त्यांच्या शरीरामध्ये त्राण नव्हता आणि अन्न आणि पाण्याचा त्याग केल्यामुळे फार प्रचंड शारीरिक थकवा त्यांना जाणवत होता. आणि त्यांना असं वाटत होते, निराश झालेले होते. वाटत असं होतं की अरे, मी इतकी दिवस झाले साधना केलं, इतके प्रयत्न करूनही माझ्या हातात काहीच लागलं नाही, अजूनही मला काहीच प्राप्त होत नाहीये. तरीही सुद्धा शेवटचा प्रयत्न म्हणून त्यांनी 21व्या दिवशी सूर्योदयापासून जी साधना सुरू केली आणि त्यांनी संकल्प केलेला होता तो पूर्णत्वास नेताना अगदी दिवस मावळतीच्या वेळेस म्हणजे आपल्या सूर्यास्ताच्या वेळेस त्यांना काही साकेतची चिन्ह दिसायला लागले. आणि जर ब्रह्मांडाकडनं, आकाशामधनं एक प्रचंड ऊर्जेचा वलय, एक प्रचंड ऊर्जेचा स्रोत त्यांच्याकडे येतो आहे असं त्यांना जाणवलं. हे झालं असताना ते काय झाले, बेशुद्ध झाले. तो ऊर्जेचा स्रोत, ऊर्जेचा गोळा आणि ते सिम्बॉल्स त्यांना काहीच कळत नव्हतं. आणि हे सिम्बॉल त्यांना तिथे मिळालेले होते, जे आपण सेकंड आणि थर्ड लेवलला शिकत असतो. आणि त्या सिम्बॉलच्या मार्फत आपण काय करत असतो, जिथे आहोत तिथून पृथ्वी तलावावरती कुठल्याही व्यक्तीची हिलिंग करू शकतो. मग ह्या प्रयत्नामध्ये त्यांना एक गोष्ट लक्षात आली, ते इतके थकलेले असताना जेव्हा त्यांना जाग आली, एवढा ऊर्जेचा प्रचंड प्रवाह त्यांच्यापर्यंत आलेला आहे हे मात्र त्यांच्या लक्षात आलेलं होतं. पुढे जेव्हा त्यांना जाग आली तेव्हा त्यांनी शरीरामध्ये काहीतरी संचारलं आहे, खूप ऊर्जेचं वलय आहे हे मात्र कळालं. आणि मला काहीतरी प्राप्त झालं आहे हे त्यांनी कोणाला तरी सांगायचं ठरवलं, की माझ्याकडे काहीतरी आहे आणि मला ते कोणाला तरी सांगायचं. मग इतक्या भराभरा टेकडीवरनं उतरायला गेलेत आणि पायाला काय लागली, ठेच लागली. बरोबर ना? आपल्याला बघा, इतका एका दिवसाचा उपवास झालेला असतो ना, आपल्याला विकनेस येतो. आपण दुसऱ्या दिवशी पहिल्यांदा उठल्यावरती विचार करतो, आता माझा काल उपवास झाला आहे आणि आज मला काहीतरी खावंसं वाटतंय, माझं पोट मला भरायचं आहे. आणि त्यांनी 21 दिवसांच्या साधनेनंतर देखील त्यांची काय होती, प्रसन्नता होती. त्यांच्याकडे काय होती, खूप ऊर्जावान ते लोक झाले होते. मग उतरता उतरता खाली आले, ठेच लागली. आणि आपण जेव्हा आपल्याला दुखतं आहे, कुठे ठेच लागते, तेव्हा पहिल्यांदा आपलं काय जातं, तिथे आपण आईगो म्हणतो. आणि कुठे लागलेलं असलं तर तिथे काय जातो आपला प्रत्येकाचा, लागलं की आपण तिथे काय नेण्याचा प्रयत्न करतो, हात. अजून हात नेतो ना. दुखत असलं, अरे बापरे माझं दुखत आहे, अरे बापरे माझं दुखत आहे. अंगठा दुखू देत, बरोबर, मनानी पण आपण तिथपर्यंत पोहोचतो. बरोबर, मन जातं आणि मग हात जातात. मग शरीरात ऍक्टिव्हिटी होते की आपल्या ब्रेनकडे संकेत जातात की तू तुझा हात तिथपर्यंत घेऊन जा. बरोबर, याच पद्धतीने त्यांचा देखील हात तिथे गेला, हात पोचला तिथे. आणि तिथे त्यांनी म्हणजे आपोआपच त्यांची जी जखम होती त्याच्या वेदना कमी झालेल्या होत्या. मग हा त्यांना रेकीमध्ये आलेला पहिला अनुभव होता की ज्यांनी त्यांच्या स्वतःच्या हाताचा पेन कमी केला होता. तरी रक्त होतच, पण पेन मात्र कमी झाला होता जेव्हा त्यांचा हात तिथपर्यंत पोचला. मग हळूहळू खाली उतरले आणि प्रचंड भूक लागलेली होती. तिथे हॉटेल मालकाला म्हणाले की मला काहीतरी खायला दे, आणि खायला देताना पोटभर जेवायला दे असं त्यांनी मागितलं. या पद्धतीने जेव्हा त्यांनी मागितलं तर हॉटेल मालक म्हणाले, तुम्ही मुनी एवढे दिवस झाले प्रोफेसर तुम्ही जेवलेले नाहीत, तुम्ही काय करा, सूप घ्या किंवा काहीतरी फळं खा. त्यानंतर म्हणाले मला खायला द्या, मला प्रचंड भूक लागलेली आहे. आणि एवढं प्रचंड जेवण केल्यानंतरही त्यांना कुठल्याच प्रकारचा काहीच
त्रास झाला नाही. त्यानंतर अजून त्याच जे हॉटेलमध्ये ते हॉटेल मालकाच्या मुलीचा दात दुखत होता आणि हे डॉक्टर मिकाऊ सुईंच्या लक्षात आलं. त्यांनी स्वतः परमिशन घेऊन काय केलं की हॉटेल मालकाला विचारलं की हिचं काय प्रॉब्लेम आहे, हिचं काय दुखत आहे. तेव्हा त्यांनी काय केलंय, परमिशन घेऊन तिथे स्वतःच्या हाताच्या ऊर्जा दिल्या आणि ऊर्जा दिल्यानंतर काही क्षणामध्ये तिचा दात बरा झाला. आपल्या हातांच्या ऊर्जा तिथपर्यंत पोहोचल्या आणि त्या मुलीला रिलॅक्स वाटायला लागलं. असा हाच अनुभव आपल्या गौरी मॅडम आहेत. त्यांना फक्त रेकीला टेस्ट करायचं होतं. त्यांनी ठरवलं होतं की मला रेकीला टेस्ट करायचंय की खरंच रेकी काम करते का. त्यांच्या देखील मुलीला त्यांचं पहिल्या लेवलचं अटेन्डमेंट झालंय. मागच्या बॅचच्या स्टुडंट आहे. कोणाच्या बॅचमेट होत्या गौरी मॅडम? कोणी होतं का गौरी मॅडमच्या बॅचमध्ये? नाही, ओल्ड स्टुडंट नाही. फक्त गौरी मॅडमनी स्वतः रात्री आता काही दिवसांपूर्वी जेव्हा मे महिन्यामध्ये पाऊस पडत होता, त्यांच्या मुलीचा दात दुखायला लागला आणि रेकीची प्रार्थना करून त्या मुलीची दाढ दुखी बंद केली. फक्त आणि फक्त रेकीची प्रार्थना करून. स्वतः प्रयत्न केला, रेकीची प्रार्थना केली. 21 दिवसांची त्यांची साधना झालेली होती आणि त्यांनी म्हटलं की खरं त्यांना असं वाटत होतं की आपली मुलगी खोटीच बोलतेय. म्हणजे त्यांना याच पद्धतीने वाटत होतं की तू काही सांगते, खरंच काय झालं असेल का, खरंच काय झालं असेल का. पण तिचा खरंच दात, आई अगं म्हणे माझं दुखतच नाही. की या पद्धतीने त्यांनी स्वतःच्या मुलीला बरं केलेलं होतं की रात्री इतक्या इमर्जन्सीमध्ये जाणार कुठे, पाऊस सुरू होता. असे अनुभव प्रत्येकालाच येतात. मग ह्या पद्धतीने डॉक्टर मिकाऊसूंनी जो अनुभव घेतला त्याच पद्धतीने होपोनो प्रेयर नाही, रेकीची प्रार्थना ही वेगळी आहे. हे आपण शिकणार आहोत पुढे जाऊन. येस. डॉक्टर मिकाऊसू तिथून निघाले. त्यानंतर त्यांची हेल्थ वाईज चॅलेंजेस, वेल्थ वाईज चॅलेंजेस आणि मनी जे काही जे काही त्यांचं पाहिजे होतं, फॅमिलीचे गोल्स त्यांनी पूर्ण केले. पहिल्यांदा साधनेला कंटिन्यू केलं आणि त्यांचे सगळ्या गोष्टी अचीव झाल्यानंतर ते ज्या झेन मुनींनी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही साधना करा, त्यांच्या सेवेसाठी गेले. त्यांच्या सेवेसाठी गेल्यानंतर झेन मुनींना त्यांच्या आजारपणापासून बरं केलं आणि ऋषींना विचारलं की आता मी काय करू. ऋषी म्हणाले आता तू मोकळा झालाय, तुला ऊर्जा मिळालेल्या आहेत आणि तुला ज्या प्रश्नाचं उत्तर तू इतके दिवस झाले शोधत होता त्याच प्रश्नाचं उत्तर घेऊन तू आज निवांतपणे जगू शकतो. तिथून निघाले डॉक्टर मिकाऊसुई. तरीही त्यांना चैन पडत नव्हती. त्यांनी असं ठरवलं की मला काहीतरी करायचं आहे, मला या ऊर्जा समाजापर्यंत पोचवायच्या आहेत. मग हे पोचवताना त्यांनी काय केलं, जपानमध्ये आपल्याला माहिती आहे की बॉम्ब हल्ला झाला होता एवढा, त्यामुळे जपान मधल्या लोकांची मानसिकता फार खालावली होती आणि त्यांच्याकडे फार आळस आलेला होता. मग त्यांच्या सगळ्या गोष्टींच्या बाहेर काढण्यासाठी, त्यांची मेंटल हेल्थवरती काम करण्यासाठी, त्यांना आर्थिकदृष्ट्या पूर्णत्वास नेण्यासाठी डॉक्टर मिकाऊसूंनी काय केलं, एक गरीब वस्तीमध्ये, झोपडीमध्ये, एक आपण जसं क्लिनिक करतो तिथे त्या झोपडीमध्ये, वस्तीमध्ये ते राहायला सुरुवात केली. आणि ते राहत असताना तिथल्या लोकांना हिलिंग देण्याचं त्यांनी फ्रीमध्ये काम सुरू केलं. फ्री करत गेले. पण काय झालं, 7 वर्ष त्यांनी कंटिन्यू लोकांना त्या वस्तीतून बाहेर केलं. लोकांना तिथून बाहेर चांगल्या ठिकाणी याच पद्धतीने की ते सेटल व्हावे, या पद्धतीने ते सगळ्या गोष्टी झाल्या होत्या. पण 7 वर्षानंतर काय झालं, त्यांना असा अनुभव आला की ज्या लोकांना त्यांनी हिलिंग दिली होती, ज्या लोकांनी त्यांच्या सगळ्या गोष्टी अचीव केल्या होत्या, आर्थिकदृष्ट्या संपन्न झाले होते, तेच लोक 7 वर्षांनी पुन्हा यांच्याकडे रेकी घ्यायला येत होते, पुन्हा हिलिंग घेण्यासाठी येत होते. स्वतः मात्र काहीच प्रयत्न करून द्यायचे सोडून दिलेले होते. त्यांच्याकडे आळस चढला होता, ते कुठल्याही प्रकारचं काम करत नव्हते. मग डॉक्टर मिकाऊसुई हताश झाले. त्यांना लक्षात आलं की अरे आपण इतके प्रयत्न केले, या वस्तीत या लोकांनी या वस्तीपासून दूर राहायला पाहिजे, त्यांचं स्वतःचं कल्याण करायला पाहिजे, स्वतःच्या आयुष्यात प्रगती करायची, हा माझा हेतू कुठेतरी खंडलेला आहे, कुठेतरी त्यांना दुःख झालेलं असतं. आणि त्यानंतर यांच्या लक्षात येतं की आपण सक्सेसफुल झालेलो नाही. ते त्या झोपडीत जाऊन बसतात आणि त्यांना इंटेन्शन येतात की
या लोकांना बरं करायला या लोकांनी तुला बोलवलं होतं का? या लोकांना बरं करायला या लोकांनी तुला बोलवलं होतं का? तू यांच्या कर्मामध्ये हात घालण्याची त्यांनी परवानगी दिली होती का? आणि जर तू त्यांची काही मदत केली तर तू त्याला ऍज अ एनर्जी एक्सचेंज काही घेतलं होतं का? हे त्यांना इंटेन्शन रेकीच्या साधने मार्फत येतात. म्हणून 2 नियम फॉलो करावे लागतात जेव्हा तुम्ही रेकी देणार आहात कोणाला पण ऍज अ हिलर म्हणून. तेव्हा तुम्हाला नियम हा लक्षात ठेवायचा आहे, कोणाला न विचारता कोणी जर तोपर्यंत तुम्हाला रेकी मागत नाही तोपर्यंत रेकी द्यायला जायचं नाही. आता आपल्याला सांगण्यात येतं फुकटचे सल्ले कोणाला द्यायचे नाही. का बरं? बरोबर जयमाला मॅडम, फुकटचे सल्ले कोणाला द्यायचे नाही आणि विचारल्याशिवाय ज्ञान सांगायचं नाही, कारण अशा व्यक्तीला आपली किंमत राहत नाही, व्हॅल्यू राहत नाही. बरोबर. मग आपल्याला डॉक्टर मिकाऊसूंना पण लक्षात आलं की आपण फ्री ऑफ कॉस्ट करत होतो, सगळ्या गोष्टी काय करत होतो, फ्री ऑफ कॉस्ट करत होतो. बरोबर ना? व्हॅल्यू काय होतं ती, त्या गोष्टीला त्या लोकांना महत्व राहत नव्हतं, कारण त्यांना फिलिंग खाल्लं पिल्लं हिलिंग घेतली आपलं सुरू आहे, खाल्लं पिल्लं आपले दिनचर्या, त्याच्यावरती काही प्रयत्न करायला ते धजत नव्हते, प्रयत्नच करत नव्हते मुळात. म्हणून रेकीमध्ये नियम ठरवला आहे की रेकी तुम्हाला मागितल्याशिवाय द्यायची नाही. आणि रेकी जर तुम्ही कोणाला देत असाल तर एनर्जी एक्सचेंज गरजेची आहे. एनर्जी एक्सचेंज शिवाय तुम्ही कोणाकडनं हिलिंग घेऊ पण नका, कोणाला हिलिंग देऊ पण नका. म्हणून रेकी शिकवताना मी कुठलेही चार्जेस घेत नाही. मात्र जर अट्युनमेंट घ्यायचं असेल तर ऍज अ अमाऊंट छोटी मी एनर्जी एक्सचेंज घेत असते, कारण तुमचा कर्मा क्लिअर राहावा, माझाही कर्मा क्लिअर राहावा. शिकण्याची तुमची इच्छा आहे, शिकवण्याची माझी इच्छा आहे, दोघंही एकमेकांसोबत बॅलन्स होत आहे. पण अट्युनमेंट द्यायची प्रोसिजर जी असते ना, त्याच एनर्जी एक्सचेंज खूप महत्वाचं असतं. त्याच पद्धतीने आपल्या आजूबाजूला जेव्हा जे शेतकरी होते, आधी आपल्याला आदान प्रदान करायचे सवयच होती की तू मला गहू दे, मी तुला तांदूळ देतो. आपल्याला भाज्या पण या पद्धतीने, एकाकडे कांदा व्हायचा, एकाकडे बटाटा व्हायचा, किंवा आपल्याला ज्या पालेभाज्या व्हायच्या, आपण एकमेकांना काय करत होतो, एक्सचेंज करत होतो, आदान प्रदान करत होतो. त्याच पद्धतीने रेकीमध्ये सांगितलेलं आहे की तुम्हाला रेकी देताना एनर्जी एक्सचेंज घेणं महत्वाचं आहे. दुसऱ्यांना जर तुम्ही रेकी देणार तरीही तुम्ही काहीतरी अमाऊंट एनर्जी एक्सचेंज घ्या, वाटलं तर तुम्ही ते दान करा, हा तुमचा प्रश्न आहे. बरोबर. ज्या पद्धतीने तुम्ही लेवल 1चं जे काही मला देतात एनर्जी एक्सचेंज ते मी डोनेट करत असते, कारण हा माझा चॉईस आहे की मला एनर्जी एक्सचेंज डोनेट करायचं, राईट. त्याच पद्धतीने आता तुम्हाला हा प्रश्न पडेल, मॅडम माझ्या घरच्यांना बरं नसेल तर मी काय करायचं? बरोबर. हा प्रश्न पडला असेल ना की रेकी देताना मग मला माझ्या घरच्यांना, माझ्या मुलांना देताना मला हाच प्रश्न म्हणजे याच पद्धतीने वागायचं का? बरोबर का? हा प्रश्न पडला का? तर काय करू शकतो मला सांगा. आपण जेव्हा एका कुटुंबात जन्माला येत असतो तेव्हा आपण आपले कर्म फेडायला आलेलो आहोत. मागच्या जन्माचे कार्मिक बंधन, ज्या व्यक्तीसोबत खूप जास्त कार्मिक बंधनं जुडलेली असतात, त्याच घरात आपण जन्माला येत असतो, त्याच व्यक्तीसोबत आपलं लग्न होत असते, ज्याच्या सोबत जास्त फेडायचं असते, ज्याच्या सोबत आपली म्हणजे आपले कर्मबंधन आहे. तिथे आपल्याला रेकी देताना आपले आई वडील असू देत, सासू सासरे असू देत किंवा मुलं असू देत, त्यांना रेकी देताना आपण त्यांच्या कर्मात अडकलेलो आहोत. त्या नातेवाईकांनी किंवा जे आपले नातेसंबंध आहे, इमिडिएट फॅमिली आहे, त्यांनी आपल्यासाठी काही ना काही केलेलं असतं. म्हणून आपल्याला त्यांना रेकी देताना हा विचार करायचा नाही, कारण आपण त्यांचं नाव लावत असतो. हे आपले कर्मबंधन आहे, म्हणून आपण एक सरनेमनी किंवा कुठल्या तरी ब्लड रिलेशन मध्ये, ब्लड रिलेशन मध्ये जुडलेलो आहे, ते आपलं कर्तव्य आहे. मोठ्यांना रेकी देत असाल तर रेकी दिल्यानंतर इमर्जन्सीमध्ये सांगून देत असाल तर प्रश्नच नाहीये. पण जेव्हा इमर्जन्सीमध्ये तुम्ही मोठ्यांना रेकी देत असाल, जर मोठे तुमच्या कमवते असते फॉर एक्झाम्पल, तर तुम्ही त्याच्याकडनं ऍज अ मनी 101 रुपया, 111 रुपये
51 रुपये, काय छोटी अमाऊंट एनर्जी एक्सचेंज घेऊ शकता. आणि अजून एक त्यांना म्हणू शकता, ज्या पद्धतीने माझ्या हिलिंग टेक्निकमुळे तुम्ही बरे झाले, त्याच पद्धतीने बाबा किंवा आई किंवा तुमच्या सासऱ्यांना, सासूला म्हणू शकता किंवा नवऱ्याला म्हणू शकता की माझ्या हिलिंगने तुम्ही ज्या पद्धतीने बरे झालेत, मला आशीर्वाद द्या की माझ्या मार्फत इतरांचीही हिलिंग व्हावी, इतर लोकांनाही आरोग्य प्राप्त व्हावं. कळालं? मोठ्यांना काय मागायचं आहे? आशीर्वाद मागायचा आहे. आणि जर तुमच्यापेक्षा लहान तुमचे मुलं असतील किंवा लहान बहीण भाऊ असतील, घरातले रिलेटिव्ह जे तुमच्यापेक्षा वयाने लहान असतील, ते काय करू शकतो आपण? लहान भावांना किंवा बहिणीला किंवा घरातल्या छोट्या रिलेटिव्हला आपण छोटे छोटे कामं सांगू शकतो. जर ते पैसे अर्न करत असतील तर तुम्ही त्यांना छोटे छोटे गोष्टी त्यांना मागू शकतात की आज माझ्या मोबाईलचं तेवढंसं रिचार्ज करून दे, बरोबर, आज माझ्यासाठी तेवढं काम तू करून घे, आज माझ्या एवढं पडलेलं आहे, तुम्ही माझ्या थोडंसं काहीतरी. लहान मुलांना तुम्ही असं सांगतो एक ग्लास पाणी आणून दे, सांगू शकतो ना छोटे छोटे की तू तुझ्या कामात तुझ्या कपड्यांच्या घड्या करून घे. अशा पद्धतीने आपल्याला लहान मुलांना छोट्या छोट्या गोष्टी सांगायच्या आहेत. प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला? झाला का प्रॉब्लेम सॉल्व्ह? की लहानांसाठी आणि मोठ्यांसाठी काय करावं लागेल? नक्की संस्कृती मॅडम? ओके, व्हेरी गुड. मग आपल्याला याच पद्धतीने येस रेकीला वापरायचं आहे. त्यामध्ये येतं अट्युनमेंटची प्रोसिजर. जसं आपल्याला पाईपलाईन असते, बरोबर, प्राण ऊर्जा सगळ्यांकडे आहे. श्वास घ्या बघू, सोडा एक श्वास. आहे ना सगळ्यांकडे प्राण ऊर्जा, म्हणून आपण आज इथे आहोत, बरोबर. त्याच पद्धतीने ही ऊर्जा, हा प्रवाह माझ्याकडे आहेच, ही ऊर्जा माझ्याकडे अस्तित्वात आहे. पण मी जशी जशी मोठी होत जाते, जसं जसं एखादी व्यक्तीची वाढ होते, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, ह्या सगळ्या विकारांनी आपण काय होतो? ग्रासलेलो असतो. काय असतो? ग्रासलेलो असतो. मग माझी जी रेकीची ऊर्जा आहे ती कुठेतरी ब्लॉक व्हायला सुरुवात होते. मी माझ्या कर्मांवरती फोकस राहत नाही, मी रेकीचे तत्व फॉलो करत नाही. मग मला रेकी काय करते? रेकी ही गुरु शिष्य परंपरेवरती आधारित आहे. आपल्याला जशी आधी ज्या पद्धतीने आपल्या गुरुकुलात जाऊन लहान मुलं शिकत होते, त्याच पद्धतीने रेकीची दीक्षा दिली जाते. रेकीची दीक्षा तुम्ही पहिल्या लेवलची एकदा घ्यावी लागते, दुसऱ्या एकदा, आणि तिसऱ्या लेवलची एकदा, चौथ्याची एकदा. प्रत्येक लेवलची एकदा दीक्षा घेतल्यावरती परत दीक्षा घेण्याची गरज नाही आहे. म्हणून रेकीला सांगितलेलं आहे की दीक्षेशिवाय तुम्ही रेकीचं कितीही शिका, त्याला महत्व राहत नाही. मग या फॉलो करताना रेकीचे नियम फॉलो करणं खूप गरजेचं आहे. की दीक्षा म्हणजे मला त्या ब्रह्मांडासोबत ट्यून केलं जातं. माझ्यामध्ये तो जो प्रवाह आहे, जसं आपल्याला एखाद्या पाईपलाईन मध्ये ब्लॉकेजेस आले, ते ब्लॉकेजेस काढायला आपल्याला प्लंबरची गरज लागते का? स्वाती मॅडम, लागते का? प्लंबर लागतो ना. जेव्हा पाईपलाईन मध्ये ब्लॉकेजेस झाले तेव्हा आपण प्लंबरचं मदत घेत असतो. त्याच पद्धतीने रेकी ग्रँड मास्टर काय करतो? तुमची त्या ब्रह्मांडासोबत, त्या रेकी शक्तीसोबत कनेक्शन करून देतो, त्या सिम्बॉल सोबत कनेक्शन करून देतो, जेणेकरून तुम्ही या ऊर्जांना वापरायला तयार होत असता. कळालं? चला, त्यानंतर तुम्ही नियम पुन्हा पुन्हा लक्षात ठेवायचे आहे की कोणी मागितल्याशिवाय रेकी द्यायची नाही. आणि जर तुम्ही रेकी देत असाल तर ऍज अ एनर्जी एक्सचेंज तुम्ही छोटीशी अमाऊंट त्या व्यक्तीकडनं घ्यायची. त्यानंतर तुम्ही जरी कोणाकडनं रेकी घेतली, कोणाकडनं तुम्ही कधीतरी रेकी घ्यायची वेळ आली किंवा घेत असाल, तेव्हाही तुम्हाला काय करायचं आहे? ऍज अ एनर्जी एक्सचेंज त्या व्यक्तीला द्यायची आहे. अदरवाईज त्याचा फायदा होत नाही. आपण त्याच्या काय होतं, त्याच्या कर्मात, त्याच्यापेक्षाही आपण आपल्याच कर्मात अडकतो. माझ्याकडे मी मनी ब्लॉकेजेस क्रिएट करतो. जेव्हा आपल्याकडे कुठलीही गोष्ट फ्री ऑफ कॉस्ट येत असेल, त्याचं प्रॉब्लेम तुम्हालाच होतं.
तुम्ही तुमची ठरवायची आहे. तुम्ही एक छोटी अमाऊंट 101 रुपया, 111 रुपये, 51 रुपये, 151 रुपये, तुम्हाला जे काय वाटतं योग्य त्या पद्धतीने तुम्ही त्याची दीक्षा ठरवू शकता. ठीक आहे. या पद्धतीने इथपर्यंत आपण रेकीचे तत्व समजून घेतले आणि रेकीचे नियम समजून घेतले. लहानांना रेकी देत असाल तर त्यांना छोटे छोटे कामं सांगा. मोठ्यांना रेकी देत असाल तर त्यांच्याकडनं आशीर्वाद मागायचे आहेत, की ज्या पद्धतीने तुम्ही माझी हिलिंग केली आहे, जसं मी तुमची हिलिंग केली त्या पद्धतीने माझ्या मार्फत इतरांची देखील हिलिंग व्हायला पाहिजे. ठीक आहे. हा आशीर्वाद आपल्याला मागायचा आहे. इथपर्यंत आलेत सगळे? इथे काही प्रॉब्लेम आहे? त्यानंतर होत्या, मी तुम्हाला दाखवलं होतं, दुसरे होते चिजुरो हयाशी. आठवतंय? चिजुरो हयाशी देखील एक प्रोफेसर होते. हे अमेरिकेत राहत होते. अमेरिकेत राहून त्यांनी डॉक्टर मिकाऊ सुईंकडनं पहिल्यांदा रेकीचा शक्तिपात घेतला. त्यांनी डॉक्टर मिकाऊ सुईन सोबत मिळून या टेक्निकला अगदी जगभरात प्रसिद्ध करायला मदत केलेली आहे. अगदी भरपूर त्यांनी ग्रँड मास्टर तयार केलं, किंवा हिलिंग टेक्निक कशा पद्धतीने अजून रेकीचा वापर करा, हॉस्पिटलमध्ये रेकीचा कशा पद्धतीने वापर होऊ शकतो, कुठल्या पेशंटवरती रेकीला कशा पद्धतीने वापरायचं, त्या रेकीचं अजून मेडिटेशन कशा पद्धतीने करू शकतात, या सगळ्या रिसर्चमध्ये चिजुरो हयाशींनी त्यांची मदत केली होती. त्यानंतर तिसऱ्या आपण बघितल्या होत्या त्या म्हणजे हवाई टकाटा. इमेज आठवते प्रत्येकाला हवाई टकाटांची? एकदा दाखवून देते. या होत्या हवाई टकाटा. यांचं कॉन्ट्रीब्युशन रेकीमध्ये खूप जास्त समजल्या जातं. आता त्यांनी काय केलं होतं, त्या वयाच्या 30व्या वर्षी त्यांना कॅन्सर डिटेक्ट झाला होता. कितव्या वर्षी? वयाच्या 30व्या वर्षी. आणि त्यांना कळालं की डॉक्टर चिजुरो हयाशी हे रेकीचे तज्ज्ञ आहे. अशी काही हिलिंग टेक्निक त्यांच्याकडे आहे की ज्यांनी आपण नॅचरली अल्टरनेटिव्ह थेरपीनी आपण हील होऊ शकतो. डॉक्टर हवाई टकाटांनी 30व्या वर्षी त्यांची जेव्हा प्रोसिजर सुरू होती, सगळ्या थेरपी सुरू होत्या आणि किमो सुरू होते, ती सर्जरी थांबवली आणि त्यांनी डॉक्टर चिजुरो हयाशीकडे रेकी शिकण्यासाठी त्या गेल्या. एवढ्या त्रासामध्ये त्यांनी रेकीच्या ग्रँडमास्टर त्या झाल्या आणि त्यांच्याचमुळे आपल्या जगभरात अगदी भारतात पर्यंत देखील त्यांचे काय आहेत ते डिसिप्लिन आहे. भारतामध्ये त्यांनी पूर्ण जगभरात 22 ग्रँडमास्टर निर्माण केले. वयाच्या 80 वर्षापर्यंत त्या जगलेल्या आहेत. इतका रेकीचा फायदा त्यांनी करून घेतला आणि इतरांनाही केला. अगदी त्यांच्या नातीला देखील त्यांनी रेकी ग्रँडमास्टर केलेलं होतं आणि त्यांच्याही डिसिप्लिन मधून मीच कुठेतरी 12वी येते. या पद्धतीने रेकीचा प्रचार झालेला आहे. समजलं इथपर्यंत कशा पद्धतीने रेकीचा हे झालंय, वाढली आहे रेकी, सगळ्या लोकांपर्यंत पोहोचली. मग आता आपल्याला जाणून घ्यायचे की रेकीचे खरंच काय काय बेनिफिट्स आहेत. रेकीला समजून घेताना, त्याचं महत्व समजून घेताना त्याचे फायदे आपल्याला प्रत्येकाला काहीतरी पाहिजे आहे ना, म्हणून आलो आहे की नाही आपण. मला रेकीमध्ये यायचंय, मला रेकीमध्ये जगायचंय, मग माझा काय फायदा होईल, आपण हाच विचार करतो ना. माणूस तेवढा स्वार्थीच झालेला आहे की माझा कुठे फायदा होईल, मला काय मिळेल, बरोबर. मग रेकी काय करते, रेकी आपल्या शारीरिक समस्यांवरती समाधान देते, मानसिक समस्यांवरती समाधान देते, आपली भावनिक स्थिती जी असेल त्याला आपल्याला समाधान मिळते, आपल्या एनर्जीला वाढवण्याचा प्रयत्न करते आणि मग आपल्याला जेव्हा आपली एनर्जी वाढलेली असते, नक्कीच आपण आपल्या कामांवरती लक्ष केंद्रित करतो आणि आपल्या आर्थिक स्थितीलाही मजबूत करण्याला रेकी मदत करत असते. रेकीचा वापर करताना तुम्ही रेकीचे फायदे अतोनात आहे. तुमच्या जेव्हा तुम्हाला डिसिजन मध्ये क्लॅरिटी नसेल, तिथे डिसिजन मेकिंगला रेकी मदत करते. स्वतःवर प्रेम करायला तुम्हाला रेकी शिकवते. त्यानंतर इतरांवरती पण प्रेम करायला रेकी शिकवते. तुमची कॉन्फिडन्स लेवल रेकीमुळे खूप वाढते. जर तुम्ही कुठल्या तरी दुःखात आहात, कुठल्या तरी वेदनेत आहेत, तुम्हाला कुठली तरी गिल्ट आलेली आहे, त्या गिल्ट पासून बाहेर काढायला रेकी तुम्हाला मदत करणार. आणि तुमची इम्युनिटी सिस्टीम जे आपण बघा, या पद्धतीने कोविडमध्ये जसा एवढा मोठा डिसीज आला होता आणि तेव्हा तुमची इम्युनिटी सिस्टीम बिल्ड करायला
रेकी हेल्प करते, नक्कीच करू शकते वर्षा मॅडम. प्रयत्न केले ना तर कुठल्याही गोष्टीला रेकी सपोर्ट करते. अगदी कॅन्सर सारख्या गोष्टीला जर रेकी सपोर्ट करत असेल, हे मी सांगत नाही, हवाई टकाटांचं स्वतःचं एक पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. हे माझे हे जे हिस्ट्री आहे ही कुठेतरी लिहिल्या गेलेली आहे आणि ती हिस्ट्री मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. जर त्यांनी स्वतःची रिकव्हरी केली वयाच्या 30व्या वर्षापासून आणि वयाच्या 80 वर्षापर्यंत त्या जगलेल्या आहे, तर त्या रेकी नक्कीच प्रत्येकाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला मदत करू शकते, म्हणून ती हॉस्पिटलमध्ये वापरली जाऊ शकते. हा, मी सांगेल, बुकचं नाव ग्रुपमध्ये टाकेल. ओके, इथपर्यंत समजलंय सगळ्यांना? येस. हे झाले रेकीचे बेनिफिट्स. रेकी समजून घेताना ही आपल्याच ही टच थेरपी आहे. पहिल्या लेवलला तुमची ऊर्जा 10% वाढणार आहे. प्रिकॉशन्स एवढेच घ्यायचे आहे की जेव्हा जेव्हा ते पुढे पुढे सांगणारच आहे. रेकी जर तुम्ही देत असाल तर एनर्जी एक्सचेंज घ्या, अदरवाईज ब्लॉकेजेस तुम्हाला, जर तुम्ही एनर्जी एक्सचेंज घेतले नाही तर तुम्हाला ब्लॉकेजेस क्रिएट होतात. प्रिकॉशन नाहीये, हे क्लिअर आहे. कोणाच्याही कर्मामध्ये हात घालायला जायचं नाही. जोपर्यंत समोरचा व्यक्ती मदत मागत नाही तोपर्यंत मदत करायची नाही. तुम्ही सगळ्यांनी उत्तर दिलं होतं की मदतीचा त्या पद्धतीने फायदा होतो का? तुम्ही नॉलेज शेअर करता आहे, तुम्ही सगळ्या गोष्टी सांगता आहात. जर तुम्ही त्यांना काहीच आपल्याला फुकटचं ज्ञान जर कोणी दिलं, समोरच्यानी कोणी दिलं, तर तुम्हाला काय वाटतं? बोर वाटतं. आपण डायरेक्ट त्यांना म्हणतो फुकटचे सल्ले देऊ नकोस. तुम्ही गेलं असेल तर त्याचे ब्लॉकेजेस आपल्या लाईफमध्ये आपण क्रिएट करतो. कुठल्याही लेवलला जर तुम्ही दुसऱ्यांना न सांगता न विचारता मदत करत असाल तर ब्लॉकेजेस तुमच्या लाईफमध्ये येतात. म्हणून मागितल्याशिवाय कोणालाही मदत करायला जायची नाही. मदत मागू द्या, मग तुम्ही तुमचा जीव सुद्धा देऊ शकता, पण जर मदत नाही मागितली तर फायदा होणार नाही. त्याच्यामध्ये तुम्ही काय करतात? स्वतःच्या लाईफमध्ये ब्लॉकेजेस क्रिएट करत असता. समजलं आहे? ही टच थेरपी आहे. आपण पहिल्या लेवलला अट्युनमेंट घेतल्यानंतर आपण आपल्या स्पर्शाच्या साह्याने इतरांची हिलिंग करत असतो. आपण पहिल्या लेवलला ऊर्जा 10% वाढलेली असते. 21 दिवसांची साधना आपल्याला करावी लागते. त्या साधनेनंतर म्हणजे आपण स्वतःची हिलिंग केल्यानंतर आपण इतरांना रेकी देऊ शकतो. कर्मा क्लिअर करायला 3ऱ्या लेवलला मेडिटेशन असतं, एक ध्यान साधना असते आणि ती ध्यान साधना करताना आपण ज्या पद्धतीने डॉक्टर मिकाऊसूंनी सिद्धी प्राप्त करण्यासाठी ध्यान साधना केली होती त्याच पद्धतीने आपल्या स्वतःला ध्यान साधना 3ऱ्या लेवलच्या अट्युनमेंट नंतर करावी लागते. ती 90 दिवसाची साधना असते. त्यांनी आपला कर्मा क्लिअर व्हायला मदत होत असते. कळालं? इथे शिकवलं आहे त्याच्या बद्दल कोणाचे काही प्रश्न आहेत आतापर्यंतच्या सेशन मध्ये? मग आतापर्यंत जे काही शिकवलं आहे ते समजलं आहे तुम्हाला सगळ्यांना? नक्की? कोणाचे प्रश्न असतील तर विचारा, मग आपल्याला पुढे जायचे. अदरवाईज तेजश्री राणे मॅडम, तेजस्वी मॅम, श्रद्धा भगत मॅडम, रामहरी सर, रचना मॅडम, वंदना मॅडम, दुसऱ्या तेजस्वी मॅडम, रामा सर, सगळ्यांनी कॅमेरे ऑन करून बसा बघू. लेवल सांगायच्या तर लेवल 1 आपण म्हणजे जे काही शिकतो आहे त्याला लेवल 1 म्हणतात. याला आपण शोधन क्रिया म्हणतो. काय म्हणतो? शोधन क्रिया. या लेवलमध्ये आपण स्वतःचा शोध घेत असतो, स्वतःची हिलिंग करत असतो. या लेवलला मी फक्त आणि फक्त स्वतःवरती लक्ष केंद्रित करायचं, मला माझी ऊर्जा वाढवायची. 21 दिवसाची साधना केल्यानंतर मी इतरांना हिलिंग देऊ शकते. जोपर्यंत बघा का अट्युनमेंटला आणि साधनेला महत्व दिलं गेलेलं आहे. माझा जर घडा भरलेला नाही, माझ्या घड्याला आहे छिद्र, माझे कर्म आहे ब्लॉक, माझ्याकडे पैसा नाही, मी कुठल्या तरी पद्धतीने डोनेशन किंवा मी कोणाला पैसे देऊ शकते का? किंवा माझ्याच घड्यामध्ये काय होत आहे?
घडाच भरलेला नाही, छिद्र पडलेला आहे. मला काय करावं लागेल? पहिल्यांदा ते छिद्र क्लोज करावं लागेल. जे ब्लॉकेजेस आहे ते छिद्र काय करावं लागेल? पहिल्यांदा ब्लॉक करावं लागेल. तिथे सिमेंटनी, एमसिलनी त्या घड्याला काय करावं लागेल? पॅक करावं लागेल. आणि त्यानंतर तो घडा भरायला सुरुवात होईल. हळूहळू हळूहळू आपली साधना वाढवून, आपलं मेडिटेशन वाढवून, आपल्या कर्मांवरती लक्ष केंद्रित करून हा घडा भरायला सुरुवात होणार. आणि नंतर मला रेकीची इतरांना देता येते. कळतंय? पहिल्या लेवलला लेकी आपण आपल्या स्पर्शाच्या साह्याने देत असतो. दुसऱ्या लेवलला आपण जे काही आपली ऊर्जा असते, जे सिम्बॉल मिळतात, दुसऱ्या लेवलला काही सिम्बॉल मिळतात, त्याच्यामध्ये आपली जी ऊर्जा असते ती आपली 40% वाढते. तिसऱ्या लेवलला जेव्हा आपण शिकतो आहे आणि अट्युनमेंट घेतो तेव्हा आपली 100% ऊर्जा. त्यानंतर आपण क्रिस्टलचा वापर कशा पद्धतीने करायचे, वेगवेगळे क्रिस्टल्स, कुठल्या प्रॉब्लेमसाठी काय क्रिस्टल्स, हे सगळ्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. तेव्हा अजून आपल्या क्रिस्टलच्या सहाय्याने आपल्या ऊर्जा वाढवून आपण मग इतरांना 100% ऊर्जांनी हिलिंग देऊ शकत असतो. कळालं? आता ज्यांना अट्युनमेंट घ्यायचं असेल तर त्यांनी मला आज नावं द्यायची आहेत. मी ग्रुप ओपन करते किंवा तुम्ही पर्सनली मला मेसेज करा, माझा नंबर आहे त्यामध्ये. ज्यांना ज्यांना रेकी लेवल 1चं अट्युनमेंट घ्यायचं असेल त्यांनी मला मेसेज करायचा आहे. त्या अगोदर मीठ आणि कॉफी पावडरनी तुम्हाला आंघोळ करायला सांगितली होती. पहिल्या दिवशीपासून सांगतेय की मीठ आणि कॉफी पावडरनी अट्युनमेंट मीन्स दीक्षा घेणं, रेकी लेवल 1ची दीक्षा घेणं. जेव्हा मी अट्युनमेंटची प्रोसिजर सांगितली की कोणाला समजा ह्या रेकीची अनुभव घ्यायचे आहेत, मला ही रेकी माझ्यामध्ये प्रवाहित होते का हे समजून घ्यायचं आहे, त्याला म्हणतात दीक्षा घेणं. आणि ही गुरु शिष्य परंपरेवरती चालते. जेव्हा आपल्या लाईफमध्ये किंवा आपल्याला लाईफमध्ये म्हणण्यापेक्षा पाईपलाईन, ती पाईपलाईनला जर मेन जसं टाकीला जोडलेली नसेल तर घरात पाणी येईल का? नाही येणार. त्याच पद्धतीने आपली पाईपलाईन म्हणजे माझ्याकडे ती रेकी एनर्जी आहे, माझ्याकडे पाईपलाईन तयार आहे. मला काय करायचं आहे? तो ग्रँड मास्टर ज्या पद्धतीने प्लंबर माझ्या घराची पाईपलाईन त्या मेन काय करतो? टाकीला जोडतो. त्याच पद्धतीने रेकी ग्रँड मास्टर काय करतो? तुम्हाला अट्यून केलं जाते, ही ऊर्जा दीक्षा दिली जाते आणि तुमच्यामध्ये आणि त्या ब्रह्मांडामध्ये कनेक्शन स्थापन केल्या जातं. ज्यांनी लेवल 1ची दीक्षा एकदा घेतली असेल त्यांनी परत घ्यायची नाही. कुठेही घ्या तुम्ही आले आहात, परत घ्यायची नाही. एकदाच दीक्षा घेण्याची गरज असते. ज्यांनी घ्यायची असेल त्यांनी मला संपर्क साधायचा आहे. उद्या सकाळी ज्यांना शक्य आहे त्यांची आपण उद्या सकाळी दीक्षा करू शकतो. ठीक आहे? दीक्षा घेताना तुम्हाला आंघोळ करून बसणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही दीक्षा घेणार आहात तेव्हा तुम्ही आंघोळ करून बसणं गरजेचं आहे. तुमचा कॅमेरा ऑन असणं गरजेचं आहे. तुम्ही मला दिसले पाहिजे. दीक्षा घेत असाल तर तुम्ही डार्क कलरचे कपडे घालायचे नाहीत. एक व्हाईट कलर किंवा तुम्ही लाईट कलरचे कपडे घालून बसणार आहात. ब्लॅक कलर, रेड कलर किंवा कुठल्याही डार्क कलरचे कपडे आपल्याला घालायचे नाही आहेत. त्यानंतर तुम्ही कॉफी आणि सॉल्ट बाथ म्हणजे कॉफी आणि सॉल्ट पावडरनी जे काय असतं त्यांनी आंघोळ करायची. दुसरी गोष्ट म्हणजे आपण देवाजवळ छान, जसं आपण सकाळी उठून देवाजवळ जी प्रार्थना करतो त्याच पद्धतीने आपल्याला देवाजवळ दिवा, अगरबत्ती, कॅन्डल तुमच्या या पद्धतीने आपण घरात रिच्युअल्स करतो ते करायचे आहेत. आणि जर लेडीजचे 3-4 दिवस सुरू असतील तर ते झाल्यानंतर आपल्याला दीक्षा घेता येईल. सध्या जर तुमचे जे पिरियड्सचे प्रॉब्लेम्स असतात ते जर तुमचे असतील तर त्या पद्धतीने आपल्याला घ्यायची नाही. ठीक आहे? तेव्हा ऑलरेडी तुमच्या एनर्जीज खूप वाढलेल्या असतात. अजून आपल्याला आपल्या चक्रांची एनर्जी वाढवायची नसते. दीक्षा मध्ये आपण आपले काही चक्र आता पुढे समजून घेणार आहोत. आपण काही चक्र आपले आध्यात्मिक चक्र त्याच्यावरती काम करत असतो. ते ओपन करण्याचा प्रयत्न आपण करत असतो. ओके? इथपर्यंत समजलं आहे? 1 to 1 दीक्षा मी घरी देत असते. नाही गुणवंत सर, तुम्ही माझे स्टुडंट आहात ना, परत नाही घ्यायची आपल्याला. तुम्ही फक्त रेकीची साधना करा, 7 चक्रांचं मेडिटेशन करा आणि पुढे वाटलं तर तुम्ही पुढे घेऊ शकता. पण आता सध्या आपल्याला 7 चक्रांचं मेडिटेशन व्यवस्थित करा बस.
एकदा घेतली आहे ना दीक्षा, परत नाही घ्यायची. ठीक आहे. लेवल 2 चं गायडन्स सध्या नाही मॅडम. तुम्ही सर तुम्ही मला मेसेज करा, त्याच्यावरती मी तुम्हाला गायडन्स करते. त्याच्यामध्ये आपल्याला लेवल 2 ची प्रॅक्टिस कशी करायची हे सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. लेवल 1 च्या आता सध्या आपण लेवल 1 च्या बद्दल बोलूया, की इथे या पद्धतीने साधना कशी करायची. तुम्हाला इथे रेकीचा इथपर्यंत कळालं आहे का, की आपल्याला रेकीची हिस्ट्री जाणून घेतली आहे तुम्ही, रेकीचा इतिहास जाणून घेतला, रेकीला कोणी कोणी पुढे नेलं हे समजलं. त्यानंतर रेकी कशासाठी काम करते हे आपण बघितलं. त्यानंतर आपल्याला उद्या उद्या सकाळी ज्यांना शक्य असेल त्यांच्यासाठी आपण 7:30ला दीक्षा घेऊ शकतो. ज्यांना शक्य नाही त्यांच्यासाठी आपण मंडेला पण घेऊ शकतो. मी एका स्लॉटमध्ये बऱ्याच लोकांना संडेला पॉसिबल नसते. 111 रुपये आपल्याला एनर्जी एक्सचेंज द्यायचं असतं. 111 रुपये एनर्जी एक्सचेंज द्यायची असते. ठीक आहे. पहिल्या लेवलची जी एनर्जी एक्सचेंज आहे ती आपल्या फाउंडेशन तर्फे दान केली जाते. हा, ज्यांना चालेल त्यांनी मी आता ग्रुपमध्ये नंबर शेअर करते आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही पाला पाठवा. उद्या आपण सकाळी 7:30 वाजता शक्तिपाताची प्रोसिजर करूया. ओके. आणि ज्यांना जे काही असेल ते आपण ग्रुपमध्ये सांगा मला. आणि जर उद्या शक्य नाही झालं ज्यांचं, त्यांचं आपण परवा घेऊया. ठीक आहे. पण मला इन्फॉर्म करा की मॅडम उद्या माझा जमणार नाही किंवा काय, ज्या पद्धतीने त्याच पद्धतीने आपण पुढे जाऊया. इथपर्यंत समजलंय प्रत्येकाला? नक्की. इथे जर प्रॉब्लेम असेल तर आता विचारा, नाहीतर आपण उद्या सगळ्यांचा शक्य आहे का क्लास? हा, प्रवर्षा मॅडम जमत नाही तर आपण मंडेला करू शकतो उद्या, ज्यांना जमणार नाही त्यांना. ठीक आहे. आणि ज्यांचे 4 दिवस असतील तर आपण त्यांना नाही घ्यायचे. बघूया आपण, तुम्ही मला कळवा. सकाळीच असतं आपल्या शक्तिपाताची प्रोसिजर, सकाळी केली जाते. एक तर सकाळी 5:30 6:30, आता उद्या संडे आहे तर 7:30 वाजता या पद्धतीने केली जाते. शक्तिपाताच्या प्रोसिजरला अर्धा तास लागतो. पिरियड प्रॉब्लेम संपू द्यात. हा, ट्रॅव्हलिंग म्हणजे याला कुठेही आपल्याच घरी असलं पाहिजे गरजेचं नाही. तुम्ही कुठूनही दीक्षा घेऊ शकता. मंडेचा टायमिंग सांगते मी ग्रुपमध्ये, टाकेल मी मंडेचा काय टाइम असेल तर. हा अतुल सर, तुमचे काही प्रश्न आहेत? समजलं आहे? सकाळच्या सेशनला नव्हत्या का सुजाता मॅडम तुम्ही? हा निर्मला मॅडम बोला. अनम्यूट करा ना. अनम्यूट ऑप्शन नाही का? एक मिनिट. ओके, बोला. हा मॅडम, माझी आई आणि सासूबाई त्या पण म्हणजे हा क्लास करत आहेत. ओके. त्यांना पण घ्यायला पाहिजे? त्यांना घ्यायची आहे. नाही, फक्त दीक्षा घेतली आणि ते आता त्यांना की साधना जमेल का नाही ते सांगता येणार नाही. पण फक्त दीक्षा घेतली तर चालेल? हो चालेल ना. साधना जमेल की नाही म्हणजे बघा, साधना नसेल जमत तर 7 चक्रांचं मेडिटेशन ते करू शकतात की नाही बसून. हा. जेवढं करू शकतात तेवढं हो. प्रयत्न करायचा आहे. 7 चक्रांचं मेडिटेशन केल्याने त्यांचे ब्लॉकेजेस दूर होतील. आता हे आपण 7 चक्रही समजून घेणार आहे डिटेलमध्ये. ओके. हा, व्हाईट किंवा लाईट कलरचा ड्रेस घालू शकता मॅडम तुम्ही. हा, व्हाईट किंवा लाईट कलर, ऑफ व्हाईट कलर, क्रीमिश कलर, गुलाबी, लाईट कलरचे कोणीही कपडे, फ्रेश कलरचे मस्तपैकी कपडे घालून रेडी राहायचं आहे. आणि तुम्ही देवाजवळ ज्या पद्धतीने दिवा उदबत्ती लावतात, तुमच्याही जवळ दिवा उदबत्ती लावा. त्या पद्धतीने तुम्हाला एनर्जी एक्सचेंज केल्या जाईल. हा, मी सकाळच्या सेशनची लिंक सगळ्यांसाठी पाठवते ग्रुपमध्ये. अजून अपलोड केलेली नाही मी. आज किंवा उद्या अपलोड करेल. चालेल. उद्या संध्याकाळचं सेशन आपलं होणार नाहीये, ते मंडेला होईल. ओके.
उद्या संध्याकाळचं सेशन होणार नाहीये, ते आपलं मंडेला होईल. उद्या मात्र सकाळी ज्यांची दीक्षा घेतली जाईल त्यांचं सेशन सकाळी राहणार आहे. 7:30 ते 8 वाजेपर्यंत त्याचा वेळ आहे. ओके. हा सुजाता बेडगे मॅडम, तुमचा काही प्रश्न आहे? निर्मला मॅडम, हा सुजाता मॅडम बोला. मॅम मंडेला जी अटेंडमेंट घेणार आहे ते तो टायमिंग काय असेल? तो साधारणतः 6:30चा टायमिंग असेल, 6 किंवा 6:30. कारण 7:30ला ऑफिसला जाते ना, म्हणून म्हणते. उद्या जमणार नाही का तुमचं? नाही, उद्या संडे, उद्या ड्युटी ऍक्च्युली मॅम. अच्छा, ड्युटी आहे. बरं, 6 वाजता 6:30ला जमेल का मग? उद्या नाही, परवा. हा परवा जमेल. हा, ठीक आहे. ओके, थँक्यू. हो. मॅडम मुलांना घेतलं तर चालते? किती वर्षाचे आहेत? 15 वर्षाचा हा, मुलगा चालेल. आहे. 15 वर्षाची मुलं चालतात. 12 वर्षाच्या वरती कोणीही चालतं. ठीक आहे. मी ग्रुपची लिंक पाठवते. ग्रुपची म्हणजे अट्युनमेंटची जी लिंक येईल, जी प्रत्येकाला पर्सनली सेंड केलं जाईल, ज्यांचं एनर्जी एक्सचेंज येणार त्यांच्याकडे पाठवली जाणार आहे. सकाळी 7:30 वाजता आपला शक्तिपात राहणार आहे. ज्यांनी एकदा शक्तिपात घेतला असेल त्यांनी पुन्हा शक्तिपात घेण्याची गरज नाहीये. त्यांनी साधना करायची आहे. ती साधना कशा पद्धतीने करायची हे पण मी तुम्हाला शिकवणार आहे. कुठल्याच गोष्टीचं टेन्शन घ्यायचं नाही. हा, सुवर्णा टिकेकर मॅडम, तुमचा काही प्रश्न आहे का? अनम्यूट करा, अनम्यूट. ओके, आपण थांबूया. आता आपली मास्टर लेवलची बॅच आहे. ओके. हा, ज्यांना उद्या जमलं नाही त्यांनी परवा सकाळी 6:30 वाजता रेडी राहायचं आहे. मी त्यांचा शक्तिपात करेन. ओके. ज्यांचा पहिल्यांदा एकदा शक्तिपात झाला आहे त्यांनी परत मला प्रश्न विचारू नका. त्यांना पुन्हा शक्तिपात घेण्याची गरज नाही. ओके. चालेल. मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती हे ब्रह्मांड ईश्वर गुरु तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती करो हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. रेकी ब्लेस्ड यू, एंजल ब्लेस्ड यू. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. आत्मवंदन सगळ्यांना. थँक्यू मॅम. हा, थँक्यू. थँक्यू. उद्या थँक्यू सकाळी मॅडम. 7:30ला असेल ना शक्तिपात? ओके. आणि पैसे कुठल्या थँक्यू. आयडीवर मी पाठवायचे? पाठवते ग्रुपमध्ये पाठवते. ग्रुप हा, नसेल तर तुम्ही मला पर्सनली मेसेज करा, ठीक नंबर आहे. पाठवते. ओके, थँक्यू. थँक्यू. थँक्यू.